खालीलपैकी कोणते उदाहरण हे रूपक उभयपद कर्मधारय समासाचे आहे? रूपक उभयपद कर्मधारय समास म्हणजे काय? रूपक उभयपद कर्मधारय समासामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, दोन पदामधले संबंध उपमान उपमेय असेच असतात आणि आपण जेव्हा या रूपक उभयपद कर्मधारय समासाच्या सामासिक शब्दाचा विग्रह करतो त्यावेळेला उपमान आणि उपमेय हे एक रूप आहेत, ते भिन्न नाहीत, वेगळे नाहीत, अशा प्रकारचा विग्रह आपण करत असतो. ते एक रूप आहेत म्हणूनच त्याला आपण रूपक म्हणतो. रूपक याचा अर्थच होतो एक रूप. मग आता बघा, ज्ञानामृत याचा विग्रह करणार आपण ज्ञान हेच अमृत किंवा ज्ञानरूपी अमृत. म्हणजे ज्ञान आणि अमृत हे एक रूप आहेत, यांच्यामध्ये काहीही फरक नाही. याच्यामध्ये ज्ञान हे उपमेय आहे आणि अमृत हे उपमान आहे. ज्ञान आणि अमृत हे एकरूप आहेत, म्हणजेच उपमेय आणि उपमान एकरूप आहेत, अशा प्रकारचा विग्रह इथे होतो आणि म्हणून हेच रूपक उभयपद कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. नरश्रेष्ठ, नरात श्रेष्ठ, इथे दोन पदामधले संबंध विशेषण विशेष्य आहेत आणि पहिलं दुसरं पद जे आहे, ठीक आहे, हे विशेषण आहे. याला विशेषण उत्तरपद कर्मधारय समास म्हणतात. पितांबर, पिवळे असे वस्त्र, इथे पीत आणि अंबर असे दोन शब्द एकत्र आलेले आहेत. पीत हा शब्द अंबर बद्दल विशेष माहिती सांगतो, वस्त्राबद्दल विशेष माहिती सांगतो आणि म्हणून हे विशेषण पूर्वपद, ठीक आहे, कर्मधारय समास आहे. त्याच्यानंतर साखर झोप, साखरेसारखी झोप, याचं विशेषण आहे साखर, बरोबर आहे, आणि म्हणून इथे सुद्धा विशेषण विशेष्य असे संबंध आहेत आणि विशेषण पूर्वपद कर्मधारय समास आहे. मग आपलं उत्तर काय आहे? ज्ञानामृत. लक्षात ठेवा की रूपक उभयपद कर्मधारय समासामध्ये, ठीक आहे, हेच, रूपी हे साम्यसूचक शब्द वापरले जातात, एकरूपता दाखवणारे शब्द वापरले जातात. ठीक आहे, मग याचा विग्रह आपण ज्ञान हेच अमृत असाही करू शकतो, ज्ञानरूपी अमृत असाही करू शकतो. ठीक आहे, म्हणजे तिथे उपमेय आणि उपमान एक रूप आहेत म्हणून रूपक उभयपद कर्मधारय समास. ओके, यस.